नमस्कार मंडळी, सध्या आम्ही बद्रीनाथ या ठिकाणी आलेलो आहोत। हे सगळे आमचे भक्त मंडळी आहेत। आम्ही सगळेजण बद्रीनाथला निघालो। हळू याच रस्त्यानं 1 किलोमीटर पायी चालत आम्ही जात आहोत। बद्रीनाथ रोडवरती उतरल्यानंतर बद्रीनाथ मंदिरात जाण्यास साधारण 1 किलोमीटर हे अंतर आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण बद्रीनाथ मंदिराच्या जवळ जाऊ शकतो। जात असताना सकाळी थोडीशी थंडी जाणवते, पण बरेच भक्त मंडळ साक्षात बद्रीनाथाच्या दर्शनाला जातात। आणि बद्रीनाथाचं महात्म्य असं आहे की नर आणि नारायण हे आजही बद्रीनाथाच्या ठिकाणी तपश्चर्या करत आहेत। जो भक्त बद्रीनाथाचं दर्शन घेतो, नर नारायणाचं दर्शन घेतो, त्याच्या आयुष्यातील संकट हे सगळे दूर होतात। 4 धामापैकी हे एक धाम आहे। दर्शनाला जात असताना बरेचसे दुकानं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि भक्तांची गर्दी तर अलोट अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। हे समोरील बद्रीनाथाचं मंदिर आणि ही सुंदर नदी, थंडगार हवा, थंड असं पाणी आणि पहा ही भक्तांची गर्दी। प्रचंड भक्तवर्ग येत असतात दर्शनासाठी। अशी ही गर्दी, फार अशी गर्दी आहे।
याच ठिकाणी आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याची सुद्धा कुंडाची व्यवस्था आहे. कुंडामध्ये गरम पाणी आहे. या पलीकडे गरम पाण्याचं कुंड सुद्धा आहे. याच काठावरती पितरांसाठी तर्पणही करतात. अलकनंदेच्या काठावरती पाणी अतिशय सुंदर, थंडगार हवा, जिकडे तिकडे हिरवळ, उंच उंच डोंगर सुद्धा पाहायला मिळतात. अतिशय सुरेख आणि मनोहर दृश्य. इथे बरेच भक्तजन आपल्या पितरांच्या मोक्षासाठी, उद्धारासाठी पितृतर्पण करून पिंडदानही करतात. तर मंडळी, आपण रांगेमध्ये लागून मुख्य दारातून आतमध्ये बद्रीनाथाच्या दर्शनासाठी चाललो. ही अलोट अशी गर्दी भक्तांची आपण पाहत आहात. प्रचंड मोठी गर्दी. हे मुख्य मंदिर आणि पूर्वीच्या काळापासून हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरामध्ये प्रवेश केला, ही दानपेटी आपण पाहू शकतो. हे मुख्य मंदिर आहे. नरनारायण साक्षात भगवान विष्णूची तपोभूमी. या धामाचं महात्म्य असं आहे, जो जाय बद्री न ये कधी उदरी, आणि जरी आला उदरी तर न होय दरिद्री, अशी या स्थानाचं महात्म्य. हाच मंदिरातील सभोवतालचा परिसर. हा पाठीमागचा परिसर आहे. मंदिरातील पाठीमागची बाजू अतिशय सुंदर आणि सुरेख हे मंदिर आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक माणसाने बद्रीनाथ या ठिकाणी आलं पाहिजे आणि बद्रीनाथाचं दर्शन घेतलं पाहिजे. या ठिकाणी भगवान विष्णूच्या नामाचा घोष होत असतो. जय बद्री विशाल असा घोष होत असतो. इथे पैसे सेवा करण्याची संधी आहे. दानपेटी देखील आहे. आमच्या भक्तवर्गांचं बद्रीनाथाचं दर्शन अतिशय छान झालेलं आहे. सगळे भक्त मंडळ अतिशय मोठ्या आनंदामध्ये आहेत. यात्रा पूर्ण झाल्यानंतर आमच्या परतीचा प्रवास चालू झाला. आता यानंतर आम्ही केदारनाथला जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता हे बद्रीनाथाचं मंदिर आणि आसपासचा हा परिसर. फक्त 6 महिने हे मंदिर बंद असतं, 6 महिने उघडे असतं. दिवाळी झाल्यानंतर मंदिराचे कपाट बंद होतात, कारण थंडीच्या दिवसात इथे खूप असा बर्फ पडलेला असतो.
हे गरम पाण्याचं कुंड आहे. अनेक लोक आंघोळी करतात आणि ह्या पायऱ्यानं वर जाऊन हे बद्रीनाथाचं मंदिर. त्यानंतर आपण पुढे भारत देशातील पहिलं गाव, प्रथम गाव म्हणजे माणा गाव आहे. याच माणा गावामध्ये वेदव्यासांनी श्रीमद भागवताचा ग्रंथ लिहिला, ती गुफा पाहायला मिळते. सरस्वती नदी आहे आणि याच गावातून 5 पांडव स्वर्गाला गेल्याचं वर्णन शास्त्रामध्ये आहे. स्वर्गाला जाण्याचा रस्ता सुद्धा याच गावावरून पुढे आहे. पण मंडळी, आम्ही तिथपर्यंत जाऊ शकलो नाही, कारण गाडी अडवली होती, गर्दी अफाट होती, त्यामुळे जाऊ शकलो नाही. हा जो डोंगर आहे, या डोंगरातून पुढे स्वर्गाला जाण्याचा रस्ता. असं म्हणतात की 5 पांडवापैकी फक्त धर्मराज युधिष्ठिर हे एकटेच गेले होते स्वर्गाला. बाकी स्वर्गाला जात असताना 5 पांडवापैकी 4 भाऊ हे जाता जाता त्यांचा देह जमिनीवरती पडलेला होता. तुम्ही ही पाहताय, अफाट अशी गर्दी. बद्रीनाथ यात्रा परिपूर्ण झालेली आहे आणि आम्ही सगळे भक्त मंडळी निघालेलो आहोत आता केदारनाथ धाम. केदारनाथ यात्रेला भगवान केदारनाथाची कृपा सगळ्यांवरती राहो आणि विशेष म्हणजे आमच्यावरती राहो, कारण आम्ही सगळेजण केदारनाथ या ठिकाणी निघालेलो आहोत. आमचे सगळे भक्त मंडळ. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. हे सगळे आमचे. केदारनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की, बद्रीनाथ भगवान की. मंगल मूर्ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.